तुकाराम महाराज म्हणतात की मी विठ्ठलाच्या चरणाजवळ येऊन पोहोचलो असल्यामुळं माझं जीवन धन्य झालं आहे. म्हणून काय म्हणतात ते, धन्य दिवस आजी डोळिया लाभला, आनंद देखिला धनीवरी, धन्य झाले मुख निवाली रसना, नाम नारायणा घोष करी, धन्य हे मस्तक सर्वांगा शोभले, संताचे पाऊले लागताती, धन्य आजी पंथे चालती पाऊले, टाळिया शोभले कर दोन्ही, धन्य तुका म्हणे आमासी फावले, पावलो पाडले विठोबाचे. तर आज मी हरीचे, माझ्या विठ्ठलाचे आनंद स्वरूप रूप माझ्या डोळ्यांनी तृप्त होईपर्यंत पाहिले. त्यामुळं आज माझा दिवस धन्य आहे. आज माझी मुखही धन्य झाली आहे. माझी जीवा म्हणजे माझी रसनाही शांत झाली आहे, कारण मी नारायणाचा विठ्ठलाचा नामघोष करीत आहे. आज माझे मस्तक धन्य झाले, कारण संताचे पाऊले या मस्तकाला लागली व त्यामुळं माझे सर्वांग शोभून दिसत आहे. आज माझी दोन्ही पावले धन्य झाली, कारण ते पंढरीच्या वाटेने चालत आहेत व चालताना हरीचे नाम घेऊन माझे दोन्ही हात, दोन्ही कर टाळ्या वाजवीत आहे. त्यामुळं माझे हात देखील शोभत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आज आम्ही विठ्ठलाच्या चरणाजवळ येऊन पोहोचलो आहोत. त्यामुळं जो लाभ झाला आहे त्यामुळं माझे जीवन धन्य झाले आहे. म्हणजे तुकाराम महाराजांना विठ्ठलाच्या चरणाजवळ जायचं होतं, विठ्ठलाला भेटायचं होतं आणि आज विठ्ठलाला ते भेटल्यामुळं त्यांचं जीवन धन्य झालेलं आहे. रामकृष्ण हरी.